प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण म्हणजे युटिलिटी अनालिसिस या प्रकरणामध्ये अगोदरच्या तासामध्ये आपण उपयोगितेची वैशिष्ट्ये अभ्यासली। आज आपण उपयोगितेचे प्रकार पाहणार आहोत। उपयोगितेचे एकूण 6 प्रकार आहेत। रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, सेवा उपयोगिता, ज्ञान उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता आणि काल उपयोगिता असे 6 प्रकार आहेत उपयोगितेचे। त्यातला पहिला प्रकार आहे रूप उपयोगिता किंवा त्याला आकार उपयोगिता असं म्हणतात। रूप किंवा आकार उपयोगिता म्हणजे काय? अस्तित्वात असलेल्या वस्तूला विशिष्ट आकार दिल्यानंतर त्या वस्तूमध्ये ज्या उपयोगितेत बदल घडून येतो त्याला रूप उपयोगिता असं म्हणतात। म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तूला आकार दिल्यानंतर किंवा रूप दिल्यानंतर त्या वस्तूच्या उपयोगितेत आपल्याला बदल झाल्याचा अनुभवाला येतो। उदाहरणार्थ लाकडी ओंडका आहे, त्या लाकडी ओंडक्यामध्ये तेवढी उपयोगिता नाही, परंतु त्यापासून जेव्हा फर्निचर बनवलं जातं तेव्हा त्या वस्तूमध्ये उपयोगिता पूर्वीपेक्षा जास्त असल्याचं आपल्याला लक्षात येतं। उदाहरणार्थ जसं मातीमध्ये उपयोगिता फारशी नाही, परंतु त्या मातीपासून जेव्हा भांडी बनवली जातात मातीचे तेव्हा त्या भांड्यामध्ये उपयोगिता पूर्वीपेक्षा जास्त असल्याचा आपल्याला अनुभवाला येतो। यालाच रूप उपयोगिता किंवा आकार उपयोगिता असं म्हणतात। त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्थल उपयोगिता। स्थल म्हणजे ठिकाण, स्थान। एखाद्या विशिष्ट वस्तूचं स्थान बदलल्यानंतर किंवा ठिकाण बदलल्यानंतर त्या वस्तूच्या उपयोगितेत बदल घडून येत असेल तर त्याला स्थल उपयोगिता असं म्हणतात। उदाहरणार्थ नदीच्या पात्रातलं पाणी जेव्हा वाळवंटी भागामध्ये नेलं जातं तेव्हा त्या नदीच्या पात्रात जेवढी त्या उपयोगिता होती पाण्यामध्ये त्यापेक्षा जास्त उपयोगिता त्या वाळवंटी भागामध्ये त्या पाण्यापासून आपल्याला मिळते। कारण आपण फक्त वस्तू बदललेली नाही तर वस्तूचं ठिकाण बदललेलं आहे। एका ठिकाणची वस्तू दुसऱ्या ठिकाणी नेली। उदाहरणार्थ काश्मीरमधले सफरचंद आपण हिमायतनगरमध्ये आणले तर काश्मीरपेक्षाही जास्त उपयोगिता आपल्याला हिमायतनगर या ठिकाणी त्या सफरचंदापासून जास्त मिळेल। यालाच स्थल उपयोगिता असं म्हणतात, म्हणजे ठिकाण बदलल्यामुळे बदलणारी उपयोगिता। त्यानंतर तिसरा प्रकार आहे सेवा उपयोगिता। सेवा उपयोगिता म्हणजे काय? जशा आपल्याला वस्तूची गरज असते तसं सेवांची गरज असते। बाजारात काही विशिष्ट व्यावसायिक व्यक्तिगत सेवा पुरविण्याचं काम करतात। म्हणजे आपल्याला एखादी सेवा विकत घ्यायची आहे तर तेव्हा आपण त्या व्यावसायिकाकडून ती सेवा विकत घेत असतो। उदाहरणार्थ आपल्याला एखादा आजार झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो, म्हणजे डॉक्टरची सेवा आपण विकत घेतो। त्याचबरोबर वकील आहे, शिक्षक आहे, प्राध्यापक आहे किंवा इंजिनियर आहे, हे सेवा पुरविणारे विशिष्ट व्यावसायिक आहेत। त्यांच्याकडून आपण सेवा विकत घेतो आणि म्हणून जेव्हा त्याची गरज निर्माण होते तेव्हा आपण ती सेवा विकत घेतो, तेव्हा त्या उपयोगितेला सेवा उपयोगिता असं म्हणतात। त्यानंतर चौथा प्रकार आहे ज्ञान उपयोगिता। ज्ञान उपयोगिता म्हणजे काय? विशिष्ट वस्तूबद्दलचं ज्ञान मिळवल्यानंतर त्या वस्तूच्या उपयोगितेत बदल घडून येत असेल तर त्याला ज्ञान उपयोगिता असं म्हणतात। म्हणजे एखाद्या वस्तूचं ज्ञान आपल्याला मिळालं किंवा तांत्रिक माहिती आपल्याला मिळाली तर अगोदरच्या पेक्षा जास्त उपयोगिता आपल्याला अनुभवाला येते। आता उदाहरणार्थ संगणकाचं ज्ञान मिळवल्यानंतर त्या संगणकामधली उपयोगिता आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून जास्त असल्याचा अनुभवाला येतो। अगोदर जेव्हा संगणकाबद्दलचं ज्ञान आपल्याला नव्हतं तेव्हा त्या संगणकाबद्दल काही आकर्षण किंवा काही उपयोगिता जाणवत नव्हते, परंतु जेव्हा आपण तो संगणक कसं चालवायचा हे आपण शिकलो किंवा ज्ञान मिळवलं तर आता त्या संगणकापासून जास्त उपयोगिता आपल्याला मिळेल, म्हणून या प्रकाराला ज्ञान उपयोगिता असं म्हणतात। त्यानंतर पाचवा प्रकार आहे स्वामित्व उपयोगिता। स्वामित्व उपयोगिता म्हणजे काय? एखादी वस्तू आपल्या मालकीची जेव्हा होते तेव्हा त्या वस्तूपासूनची उपयोगिता वाढते। म्हणजे दुकानामध्ये एखादी वस्तू आपण पाहतो, त्या शोकेसमध्ये आपल्याला ती वस्तू लक्ष वेधून घेते तेव्हा त्या वस्तूमध्ये उपयोगिता आपल्याला जाणवत नाही, कारण ती वस्तू आपली नसते, ती दुकानदाराची वस्तू असते। जेव्हा ती वस्तू आपण पैसे देऊन विकत घेतो तेव्हा त्या वस्तूमधली उपयोगिता आपल्याला अगोदर पाहिलेल्यापेक्षा जास्त जाणवते, कारण ती वस्तू आपल्या मालकीची होते। म्हणून एखादी विशिष्ट वस्तू जेव्हा आपल्या मालकीची होते तेव्हा त्या प्रकाराला स्वामित्व उपयोगिता किंवा धारणा उपयोगिता असं म्हणतात।
त्यानंतर 6वा प्रकार आहे काल उपयोगिता. काल म्हणजे काळ, टाइम युटिलिटी. काळ किंवा वेळ बदलल्यानंतर त्या वस्तूच्या उपयोगितेत बदल घडून येत असेल तर त्याला काल उपयोगिता असं म्हणतात. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या वस्तूचा मुबलक साठा असतो तेव्हा त्याची साठवणूक केली जाते आणि ती वस्तू दुर्मिळ जेव्हा ती वस्तू होते तेव्हा विकायला बाजारात काढली जाते, तेव्हा त्या वस्तूमधली उपयोगिता पूर्वीपेक्षा जास्त असल्याचा आपल्याला अनुभव येतो. उदाहरणार्थ, समजा तांदळाचं उत्पादन झाल्यानंतर शेतकरी तो तांदूळ किंवा व्यापारी तो तांदूळ साठवून ठेवतात आणि जेव्हा तो जुना होतो म्हणजे काही काळानंतर तो बाजारात येतो तेव्हा त्या वस्तूमधली उपयोगिता पूर्वीपेक्षा जास्त असल्याचं आपल्याला आढळून येतं. त्याचबरोबर समजा रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि हे रक्तदान केलेलं रक्त ब्लड बँकेमध्ये जमा होतं तेव्हा त्याची फारशी उपयोगिता वाटत नाही, परंतु विशिष्ट रक्त गटाच्या व्यक्तीला ते रक्त दिल्यानंतर त्या रक्तामधली उपयोगिता पूर्वीपेक्षा जास्त असल्याचा आपल्याला अनुभवाला येतं. यालाच म्हणतात काल उपयोगिता. काळानुसार उपयोगिता बदलते. तर हे झाले 6 प्रकार. याच्यावर परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. यापैकी कुठलेही 4 मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत. उदाहरणार्थ, प्रश्न असा असतो, उपयोगिता म्हणजे काय किंवा उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा असा प्रश्न असतो, तेव्हा हे मुद्दे आपल्याला लिहिता आले पाहिजेत. यातले किमान 4 मुद्दे आपल्याला 4 गुणासाठी लिहिणं आवश्यक असतं. तर हे एकूण 6 प्रकार आहेत. आता दुसरी संकल्पना याच प्रकरणातली पुढची, उपयोगितेच्या 2 संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यातली पहिली संकल्पना आहे एकूण उपयोगिता, टोटल युटिलिटी. एकूण उपयोगिता म्हणजे काय? उपभोगात आणल्या जाणाऱ्या सर्व वस्तूपासून मिळणाऱ्या उपयोगितेला एकूण उपयोगिता असं म्हणतात, किंवा सीमांत उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. ती व्याख्या सुद्धा आपल्याला लिहिता येईल. उपभोगात आणलेल्या सर्व वस्तूपासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज अशी व्याख्या आपल्याला करता येते, किंवा सीमांत उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता अशी व्याख्या आपल्याला करता येईल. त्याचबरोबर दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे सीमांत उपयोगिता, मार्जिनल युटिलिटी. सीमांत म्हणजे काय? सीमांत म्हणजे शेवटच्या नगापासून एकूण उपयोगितेत जी भर पडते त्याला सीमांत उपयोगिता असं म्हणतात. उदाहरणार्थ, आता या ठिकाणी आपण एक तक्ता दाखवलेला आहे. आंब्याचे नग पहिल्या रकान्यात दाखवलेले आहेत, एकूण उपयोगिता दुसऱ्या रकान्यात दाखवलेली आहे, सीमांत उपयोगिता तिसऱ्या रकान्यात दाखवलेली आहे. आता उदाहरणार्थ, एक उपभोक्ता आंब्याच्या नगाचं सेवन करतो आहे. पहिल्या नगापासून त्याला एकूण उपयोगिता 10 एवढी मिळते आणि तेव्हा सीमांत उपयोगिता सुद्धा 10 एवढीच मिळते, कारण पहिल्या नगाची एकूण उपयोगिता जेवढी असते तेवढी सीमांत उपयोगिता असते. त्यानंतर आंब्याचा दुसरा नग सेवन केल्यानंतर त्याला मिळणारी एकूण उपयोगिता 18 आहे, म्हणजे या दोन्ही आंब्यापासून मिळणारी एकूण उपयोगिता 18 आहे. तर अगोदर सीमांत उपयोगिता 10 होती, तर कितीनं भर पडली? तर 8 भर पडली. या 8ला सीमांत उपयोगिता असं म्हणतात. त्यानंतर तिसरा नग सेवन केल्यानंतर त्या तिन्ही नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज आहे 24, परंतु वाढ किती झाली? 6 वाढ झाली, म्हणून 6ला काय म्हणतात? सीमांत उपयोगिता. त्यानंतर चौथा नग सेवन केला तर त्या 4ही नगापासून मिळणारी एक उपयोगितेची बेरीज किती आहे? तर 28 एवढी आहे. तर भर किती पडली? 28 आणि 24 यातलं अंतर म्हणजे 4 ही काय आहे? सीमांत उपयोगिता आहे. त्यानंतर 5व्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता 30 आहे, तर सीमांत उपयोगिता 2 आहे, म्हणजे 28 आणि 30 मधलं अंतर इथं आपण लिहिलेलं आहे, म्हणजे या 2ला काय म्हणायचं? सीमांत उपयोगिता. यावरून सीमांत उपयोगितेची व्याख्या लक्षात घ्या. शेवटच्या नगामुळे एकूण उपयोगितेत जी भर पडते, एकूण उपयोगितेत 2 भर पडली, या 2ला काय म्हणतात? सीमांत उपयोगिता असं म्हणतात.